थांबलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं मोहोळ उठलेलं आहे. आणि प्रत्येक सभेमध्ये माझी हीच अवस्था होते. या सगळा उत्साह बघितल्यानंतर बोलावं काय किंबहुना बोलायचंच मी विसरून जातो. आणि खरंच सांगतो, हे किती जन्मीचं माझं पुण्य मला माहिती नाही, पण हे भाग्य मला मिळालं. कुठपर्यंत माणसं गेलेली आहेत. बरं, इकडे सगळीच काही बसलेले आहेत, काही बसलेत, बरीचशी उभी आहेत, इथे उभी आहेत. तुम्ही सगळेचे आहेत की बँकेचे रांगेतले? भरोसा नाही तर अशा ठिकाणी सभा लावतील. बँकेच्या हल्ली काही पक्ष तसंही करतात. मुद्दामून बँका एटीएमच्या समोर सभा लावतात, आयची गर्दी मिळते. आणि तशी गर्दी नाहीये. ही माझी जीवाभावाची माणसं आहेत. निवडणूक म्हटल्यानंतर लढाई आलीच. आणि यावेळीची लढाई, मला काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की निवडणूक तुम्ही किती कठीण मानता. म्हटलं, ही सगळ्यात माझी सोपी निवडणूक आहे. आता मला कोणाला जपत बसायचं काम नाही, कारण आतापर्यंत नागोबा जपले. आता जपायचं काम नाही. आता आम्ही मोकळे आहोत. जो वाघ बंदिस्त होता त्याला मोकळा करून टाकलेला आहे. आणि वाघाचा तडाखा काय असतो तो 21 तारखेला कळणार आहे. हा म्हणजे असं मी प्रत्येक सभेत बोलतोय, कारण अख्खी मुंबई ते अख्खा महाराष्ट्र हा आपला भगव्याचा बालेकिल्ला. त्यातून लालबाग परळ म्हणजे त्या बालेकिल्ला किल्ल्यावरचा झेंडा. आणि इथे धनुष्यबाणाशिवाय दुसरी निशाणी चालतच नाही. दुसरे किती कोणी काही आवडला तरी अनेक जण काय प्रकार करतील, पण काही होणार नाही. इकडे धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण. कारण शिवसैनिक कसा असतो हे ज्याला कळलं नाही ते लढायला अंगावरती येतात. आणि आज मी पार्ल्याला गेलो होतो. आपण वाचलं असेल की काल रत्नागिरी नजीक एका गाडीच्या अपघातात 7 तरुण बिचारे मृत्युमुखी पावले. ते साथीच्या साथी शिवसैनिक. एका शाखेच्या पाठीकडे सगळे त्यांच्या घराघरात मी गेलो. छोटी घर. कोण 21 वर्षाचा होता, कोण 23 वर्षाचा, कोण 25 वर्षाचा, कोण 30 वर्षाचा. बिचारे 1 वाजेपर्यंत सगळे शाखेत बसले. निवडणुकीचा कार्यक्रम सगळा ठरवला. 2 दिवस आम्ही जाऊन येतो आणि त्याच्यानंतर आम्ही कामाला जातो म्हणून गेले ते गेले. आणि मग तिथे त्यांचे सगळे मित्र जमले होते, सगळे त्याच वयाचे. मग त्यांना सांगितलं असं बघा, एक वेळेपण करू नका. इथे सुद्धा सगळ्यांना समजतं. जवानी असते ठीक आहे, पण रात्री प्रवास जे शिवसेना प्रमुख सांगायचे की बाबांनो रात्री प्रवास करू नका, 10 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत कुठेही प्रवास करू नका. कारण की वेळ अशी विचित्र असते की कधी काय होईल सांगते. आणि तशी ती मुलं गेली ती गेली. आणि त्यांच्या घरात, प्रत्येक घरात गेलो. आई वडील रडत होते, कुटुंबीय रडत होते, पण सगळे कट्टर शिवसैनिक. आणि खरंच मला काय बोलावं मला सुचेना. त्याची एकाची आई होती, ती बोलत होती मला की काय गेला म्हणे 22 वर्षाचा पोर, वडील सुद्धा कट्टर शिवसैनिक, मी शिवसैनिक. इथली शाखा ह्याच्या वडिलांनी सुरुवात केली आणि हा मुलगा मोठा झाला. मी त्याला सांगते बघ
तुझ्यामध्ये माझं रक्त आहे, भगवा सोडून जायचं नाही. आणि तो म्हणाला होता, आई मी जाईन तेव्हा तुला भगव्यातच जाईन, ये ना तू. त्याच्यावर सगळे आणखी 6 शिवसैनिक गेले. कधी काही मागायला आले नव्हते, काही दिले नाही म्हणून नाराज झाले नाही. किंबहुना जो उमेदवार देऊ त्याचा दिवस रात्र प्रचार करून 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 शिवसेना एकच शिवसेना, बाकी व्यक्तिप्रेम नाही. आणि अशी जी काही शिवसेनेची नाती आहे, मी त्या आईला म्हटलं की हात जोडून एवढंच मी बोलत होतो की आई तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणून मी आहे, म्हणून शिवसेना आहे. हे कुठेही भाड्याने असं मिळणार नाही. शिवसैनिक त्याचं नाव शिवसैनिक नाही मिळणार. शिवसैनिक हा जन्मजात असावा लागतो आणि त्याचा हा सगळा तुफान शिवसैनिक जन्मजात शिवसैनिक. आणि मला खरंच अजूनही माझ्या डोळ्यासमोर ती दृश्य हलत नाहीये. 23 तारखेला जिंकता तर आपण नक्कीच, पण ती मुलं नसतील त्याच्यात, हे मला दुःख आहे. आणि ते आज सुद्धा कुठून ना कुठून तरी काम करत असतील ते शिवसेनेसाठी, हाही मला विश्वास आहे. आणि अशी संपूर्ण शिवसैनिकांची एक वृत्ती बघितल्यानंतर, जिद्द बघितल्यानंतर, जिगर बघितल्यानंतर मला खरंच असं आता वाटायला लागलं की 50 वर्षामधली 25 वर्ष आपली युतीमध्ये खरंच चढली. जर का त्याच वेळेला युती आपण तोडली असती कधी, तर शिवसेना प्रमुखांच्या समोरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, जो उद्याचा होणार आहे. मी आता जे बघतोय मुंबई महापालिका मी पाहतच नाही, तिथं आपण जिंकलेलीच आहे. पण माझ्यासमोर पुढची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे. तिथे तमाम शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करेल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती शिवसैनिक बसेल. हे माझं आणि तुमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. निवडणुका म्हटल्यानंतर टीका टिप्पणी आली, आरोप प्रत्यारोप आले. अर्थात आरोप प्रत्यारोपाला मी कधी घाबरलेलं नाही आणि घाबरणार नाही, कारण आपल्याला अंगाला कलंक लागेल असं कोणतेही काम मी कधी केलेलं नाहीये. आणि या शिवसैनिकाचा विश्वास माझ्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कोणाला घाबरतच नाही. मुळात आज सुद्धा जी टक्कर मी द्यायला उभा राहिलेलो आहे, मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोणी नाही, मी म्हणजे आपण सगळे. हे सगळे मिळून मी ही काही साधी लढाई नाही, प्रचंड मोठी लढाई आहे. विधानसभेच्या वेळेला आपण गाफील राहिलो होतो, आपल्याला वाटलं होतं युती तोडणार नाही. ते 25 वर्षाची युती होती. आणि मग जेव्हा मला प्रश्न येतो की तुम्ही काय फरक तिकडे जाणवतो तुम्हाला, म्हटलं फरक नक्कीच पडलेला आहे. भाजपामध्ये परिवर्तन हे होतं आहे, नवे झालेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या मनात एक असं होतं, भावनिक ऋणानुबंध होते. त्यावेळेला अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नाही म्हटलं तरी 25 वर्षाचं आमचं नातं हे नुसतं काही जागा वाटपाचं नव्हतं, एक ऋणानुबंध निर्माण झाले होते. आणि ऋणानुबंध तोडल्यानंतर त्यांनी आम्हाला जर असं बेचीन झालं की अरे कशासाठी हे पाप करतायत. ज्या एका भगव्या ध्वजासाठी, भगव्या विचारासाठी शिवसेना प्रमुखांनी त्यांना वारंवार आवाहन करून एकत्र आणलं होतं की आपली मतं, भगवी मतं ही फुटता कामा नयेत. संपूर्ण देश तुम्ही बघा, महाराष्ट्र माझं घर आहे, माझं घर मी बघतो, बाकी तुम्ही देशामध्ये कुठेही राज्य करा, मी तुमच्यासोबत आहे. किंबहुना आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा वाजपेयी पंतप्रधान झाले, पहिलं सरकार 13 दिवसाचं आलं होतं. पण तेव्हा काय होतं की संपूर्ण ताकद नव्हती. मग सगळ्यांना बरोबर घ्यायला लागलं होतं. ममता, समता, जयललिता हे सगळेजण सोबत होते आणि एवढे त्यांनी उत्साह मांडला होता. मंत्रिमंडळ स्थापन करायचं कसं. आणि अचानक एक दिवस अटलजींचा फोन आला होता शिवसेना प्रमुखांना की बाला साहब मैं कैबिनेट बनाने जा रहा हूं, आपकी ओर से एक नाम दे दो, फिलहाल तो सिर्फ एक ही मैं ले सकता हूं, बाद में और करेंगे. आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं की अटलजी मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय, मी तुमच्यासोबत आलो तो मंत्रिपदासाठी नाही, तिकडे तुम्ही पहिले बसा, मला एकही मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण तुम्ही पहिले पंतप्रधान व्हा. हे शिवसेना प्रमुखांचं औदार्य होतं. हे औदार्य विसरले. खाका एवढी सुटली की पंतप्रधान पद मिळालं, आपणच मेहनत केली होती सगळ्यांनी. त्याच्यानंतर विधानसभा, पण विधानसभेमध्ये असे कसे नाही जिंकले. मुख्यमंत्री जे बोलतात की युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो, नाही, अजिबात नाही. आमचा टेकू लागला म्हणून तुम्ही तिकडे आला.
आम्हाला टेकून बोलू नका तुम्ही की मी मुख्यमंत्री झालो युती तुटल्यानंतर. आता बरेच जणांचं असं हे मी बोलल्यानंतर म्हणतात की तुम्ही टेकू कधी काढणार जरा थांबा ना थोडे दिवस, काय घाई एवढी, जरा बऱ्याच म्हणजे आयुष्यात ज्याचं स्वप्न होतं ते बसले तिकडे, जरा चालू दे, थोड्या खापातून कळू दे लोकांना किती खोटी माणसं. आणि आता हे स्पष्ट होते, मुखवटे गळून पडतायत. मगाच्या सभेमध्ये मी सांगितलं सहज गंमत म्हणून, तेच तुम्हाला सांगतो आता परत. आज एका गावामध्ये खूप धावपळ झाली सकाळी, आणि धावपळ कसली झाली माहिती तुम्हाला. गावामध्ये बातमी आली की मोदी जे बोलले होते ना, स्विस बँकेतला काळा पैसे येणार आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकणार, बोलले होते ना रे, आले ना तुमच्या खात्यात? अरे त्या गावामध्ये आले, तुमच्या गावात कसे नाही आले? आणि सगळं गावच्या गाव बँकेकडे लोटलं. गावात पडत सगळे हाताची कामं टाकून 15 लाख स्विस बँक, काळा पैसा स्विस बँक 15 लाख करत पोचले. तो बँक मॅनेजर वेळा झाला, त्याला सांगायला लागले की आमचं लॉकर उघडून दाखव, आमच्या खात्यात पैसे आले ते बघू दे आम्हाला. बघू तर ते देऊ नकोस पण दाखवतात. तो वेळा झाला, सोबत असं काही झालेलं नाहीये. ते एवढं प्रकरण चिघळलं की त्या बँक मॅनेजरला मारणार होती लोक. मग एक जण हुशार होता, तो बोलला काय जरा सांगा मला हाताळू द्या, चालेल जरा. आणि मग त्याने केलं, तुम्ही हा साहेब आमचा उशीर आला, माहिती नव्हतं, मी होतो तेव्हा प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले. बोले चल दाखव. प्रत्येकाचे लॉकर उघडले, लॉकर रिकामा. बोले बघा, तो माणूस जो सांगतो बघा, हे बघा, हे तुमचे 15 लाख, हे तुमचे 15 लाख, हे तुमचे 15 लाख. बोले चले कुठं काय बोलते, कुठेच पैसे? त्याला अहो हे काय दिसत ना? तुला नाही दिसत आहे. बोले बरोबर आहे, कारण पैसे पारदर्शक आहेत. पारदर्शक पैसे. राम मंदिर, मी तर म्हणतो राम मंदिर बांधून टाकले, दिसत नाहीये, पारदर्शक आहे. हा यांचा पारदर्शक कारभार. म्हणजे एवढी नालायक वृत्तीची माणसं त्या आधी कळलं असतं बरं झालं असतं. खरंच मला आता वाईट वाटतं की आधी यांची वृत्ती बाहेर जाण्यात आली. म्हणजे जर काय नाही 114 जागा, काय मोगलाई आहे 114 जागा, 114 जागा जर का आपण यांना दिल्या असत्या तर सारं कसं छान पारदर्शक दिसलं असतं. जे मुख्यमंत्री बोलतात की मुंबईचं पटना केलं, ते मुंबईचं लंडन झालं असतं, मुंबईचं न्यूयॉर्क झालं असतं, मुंबईचं टोकियो झालं असतं, मुंबईचं हाँगकाँग झालं असतं, जर 114 जागा दिल्या असत्या तर. कारण माझ्याकडे त्यांची भाषणं आहेत. महापालिकेची कामं ज्या वेळेला आपण भूमिपूजन केली, उद्घाटन केली, तेव्हा हेच मुख्यमंत्री पटण्याचे, तेव्हा येऊन ते मुख्यमंत्र्यांनी, त्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेचं कौतुक केलं होतं की अशी असा कारभार करणारी महापालिका ही दुसरी कोणती नाही. हे तुमचंच भाषण आहे. आणि मला खरंच संताप एवढ्याच गोष्टीचा आलेला आहे की ज्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात, ज्या राज्याच्या राजधानीत बसून तुम्ही पूर्णपणे राज्यकारभार चालवता, तो कारभार जिथे बसून तुम्ही चालवता त्या शहराला बदनाम कोण टाकता? त्या मुंबईची, माझ्या मुंबईची, होय मी असंच म्हणेन आता, माझ्या मुंबईची तुम्ही आबरू घालता. काय जगामध्ये आणि देशामध्ये काय चित्र झालं असेल? राज्याचा मुख्यमंत्री बोलतो की माझ्या मुंबईचं पटना झालं म्हणून पटणार आहे तुम्हाला? बरं, वाईट 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 म्हणजे किती वाईट? हा खरा अपमान केवळ आपला नाहीये, मुंबईकरांचा नाहीये, हा अपमान पोलिसांचा सुद्धा आहे. हा अपमान मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आणि तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा. कधीतरी मुख्यमंत्री नाल्यामध्ये उतरून त्याने नाला सफाईचं काम बघितलंय? गटारात उतरून सफाई कामगार कसं गटार साफ करतोय पाहिले? नसेल तो उतरायचा. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अनेक सफाई कामगार कोणत्या परिस्थितीत राहतात, कोणत्या परिस्थितीत जगतात. त्यांना अजून घरं नाही. ती घरं आपण यावेळेला जिंकल्यानंतर त्या सफाई कामगारांना आपण शिवसेना त्यांना घर देणार आहोत महापालिकेकडे. त्यांना आरोग्याचं ते विमा कवच तर दिलेलं आहे. पण मर म्हणणार हा कर्मचारी काय पडले त्याला? कोण सत्तेवरती येणार, कोण काय करणार? तो सकाळी उठून रात्र होईपर्यंत त्याचं एकच काम, झाडू घेऊन आणि गटारात उतरून, नाल्यात उतरून साफसफाई करायचं, कचरा काढायचा. कचरा 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 मुंबईमध्ये किती कचरा होतो तुम्हाला माहिती होतं? आपण होर्डिंग लावलेली 10 रणगाडे एकत्र केल्यानंतर जेवढं वजन होईल तेवढ्या वजनाचा कचरा हा एका दिवसात मुंबईमध्ये साफ केला जातो. ते स्वच्छ भारत नुसतं फोटो मधला नाहीये. हा कचरा मुली काढू शकतील? या इकडे मुंबईमध्ये साफ करायला तुम्हाला मी कोपरे दाखवतो. पण स्वच्छ भारत म्हणून तुमची जी काय तमाशे चालतात, नौटंकी चालते, होय नौटंकीच चालते. ते म्हणजे कसं की आधी जाऊन संपूर्ण कचरा साफ केला जातो आणि मग पंतप्रधान आणि मुख्यमंत्री येणार म्हणून हा कागद फाडून तिकडे टाकला जातो आणि मग हे येतात. म्हणजे कपड्याला एक डाग नाही.
तर आपल्याला एक सुरकुती नाही, हातामध्ये झाडू खराटा, कचरा एकीकडे, झाडू एकीकडे आणि नजर तिसरीकडे. हे आमचं स्वच्छता अभियान, भारत स्वच्छ भारत अभियान. ही आपली स्वतःच्या करण्यापेक्षा ज्यांच्या जीवावरती आपण कारभार राबतो त्या सफाई कामगारांना आणि ज्यांच्या जीवावरती कायदा सुव्यवस्था राखली जाते त्या पोलिसांना निदान तुम्ही काही देऊ शकला नाहीत तर कौतुकाची थाप तरी मारा पाठीवर. हे पोलीस सुद्धा तसेच आहेत, मर मारतात आणि कधीतरी मार मारतात. तसं बोलू नका, तुमचं कौतुक करतो मी. पण खरंच मी तुम्हाला सांगतो, मी मनापासून सांगतो, मला कीड आलेली. गणपती उत्सव असो, नवरात्र असो, दिवाळी असो, सण वार काही नाही. गणपती उत्सवाचं टेन्शन प्रत्येक वेळेला आपले सण आल्यानंतर हाय अलर्ट, रेड अलर्ट. म्हणजे आपण आरती करताना आपले पोलीस इकडे तिकडे बघत असतात. काय होईल विसर्जनाच्या वेळेला, काय होईल इकडनं मिरवणूक नेताना, काय होईल तिकडनं मिरवणूक गेली तर काय होईल. म्हणजे ह्याला उत्सवाचा तरी आनंद नाही, उलट उत्सवात यांचं ब्लड प्रेशर वाढत असतो. आणि पुन्हा घरी गेल्यानंतर कसली घरं, कधी गळती कधी कळती, घरामध्ये सुद्धा काही देऊ शकत नाही, काही करू शकत नाही. आणि अशा या सगळ्या मेहनत करणाऱ्या लोकांचा तुम्ही पटकन केवळ तुमच्या राजकारणासाठी, मुंबई जिंकण्यासाठी अपमान करून टाकला की मुंबईचा पटना केलेला आहे. पण काही वेळेला खरंच असं होतं की आपण काही उत्तर देण्याच्या आधी परस्पर त्यांना उत्तर देणार कोणतरी असतं. काल परवाकडे मुंबईचा पटना केलं मुख्यमंत्री म्हणाले आणि आज गुजरात हायकोर्टाने त्यांच्या डोक्यात हातोडा मारलाय. गुजरात हायकोर्टाने त्यांच्या गुजरातच्या सरकारबद्दल बोलले. गुजरात सरकार कोणाचं आहे? भाजपाचं आहे. त्या गुजरातच्या भाजपा सरकारबद्दल बोलले हायकोर्टचे जज की इथली परिस्थिती बघितल्यानंतर गुजरातची परिस्थिती ही उत्तर प्रदेश किंवा बिहारपेक्षाही वाईट झालेली आहे असं जज बोललेले आहेत, उद्धव ठाकरे बोललेले आहेत. आणि तिथे न्यायमूर्ती शिवसेनेचे कोणी शाखा प्रमुख नाहीत. त्यांनी तो एक व्हिडिओ बघितला दंगलीचा आणि तो बघितल्यानंतर त्याचे उत्तर आहे की कायदा आणि सुव्यवस्था तुम्हाला राखता येत नाही, तुम्ही गुजरातची परिस्थिती ही बिहारपेक्षाही वाईट करून ठेवलेली आहे. ज्या मुख्यमंत्री महोदय तुमचेच बसले तिकडे सगळे सोयरे भाईयो ते वरती गेले म्हणजे दिल्लीमध्ये आणि तिकडनं आता थापा मारतात. काय कारभाराच्या नावाने शून्य. आणि आपलं टीका करत सुटायचं, राहुल गांधीची किल्ली उडव, मनमोहन सिंगची किल्ली उडव. अरे मग त्याच्यापेक्षा आपले दुसरी जी काही लोक होते ना, रामदास पातेवर यांचे कार्यक्रम बरे. पण चेष्टा मस्करी करणार हा पंतप्रधान स्वतःचं काम कधी करणार. आणि म्हणून काल मी जे काय बोललो की त्यांनी मनमोहन सिंगवरती टीका केली. मला काय मनमोहन सिंगांचं प्रेम आहे वगैरे असं काय नाही, पण एक निदान एक सज्जन माणूस, एक पातळी पाळणारा माणूस. आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ते उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यांना उलट प्रश्न विचारले जात आहेत, स्वतः मनमोहन सिंग पुढे आले आणि त्यांच्याकडे की ह्या प्रश्नाची उत्तरं यांनी देण्याची गरज नाही, हे प्रश्न यांना तुम्ही विचारू शकत नाही. ही एवढी तरी सभ्यता, एवढी तरी संस्कृती त्या माणसाकडे आहे. त्याला म्हणजे ते गंमत बघत बसले असते की बरं झालं भाजपने नेमलेला हा माणूस आहे, याला असं त्याची आबरू गेली पाहिजे. पण नाही त्यांनी केली, तसं होऊ नये. पण एवढा सुसंस्कृतपणा तुमच्यामध्ये असला तर काय होईल त्याच्यात. त्या माणसाची तुम्ही किल्ले उडवली की रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला ही मनमोहन सिंगनाच जमलेली आहे. रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला ही मनमोहन सिंगना जमले. म्हणून मी काल बोललो की ठीक आहे नरेंद्रभाई, त्यांना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला जर का जमली असेल तर तुम्हाला बिन साबणाचे बुडबुडे काढण्याची कला जमलेली आहे. साबणाचा पत्ता नाही, पाण्याचा पत्ता नाही. अच्छे दिन आएंगे, कब आएंगे पता नहीं, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. किती दिवस सण करायचं. म्हणजे काही जण असे म्हणतात की प्रभू रामचंद्राला मध्ये मध्ये उचक्या लागतात आणि मग उचक्या लागल्यानंतर जर का सीतामाईने विचारलं प्रभू काय झालं तर बहुतेक उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. निवडणुका कोणत्याही असो, ग्रामपंचायत असो, विधानसभा असो, महापालिका असो, लोकसभा असो, राम मंदिर वही बनाएंगे. कधी खोट्या मागून खोटं आता खरंच शिकता ना. आणि जसं मुख्यमंत्री बोलले की मुंबईचं पटना केलं तसंच आणखी एक रिपोर्ट तो सुद्धा मी मागितला नव्हता, मी तयार करायला सांगितला नव्हता, हा केंद्र सरकारने केलेला आहे.
पारदर्शकता, मुंबईच्या कारभारात पारदर्शकता आणणार. म्हणजे काय करणार तुम्ही? आणणार काय? आणायचं काय आणणार? मला काही त्याच्यात पडलेलं नाही. स्वतः मुख्यमंत्री सुद्धा जर स्टँडिंग कमिटीमध्ये जाऊन बसायचे असतील ना तर तेही बसायला तयार आहे. म्हणजे माझी तयारी आहे, बसा, पण खोटे आरोप करू नका. बरं, पारदर्शकता म्हटल्यानंतर बरोबर हाच रिपोर्ट 4 दिवसामध्ये आला. केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बनवलेला हा रिपोर्ट आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2016-2017 इकॉनॉमिक सर्व्हे. आणि मी मुद्दामून बघितलं की याच्यावरती सत्यमेव जयते आहे, अशोक स्तंभ आहे आणि अजूनही अशोक स्तंभावरती सिंहाचं चित्र आहे. कारण मध्ये चर्चावरनं गांधीजी उठून स्वतःचं चित्र लावलं, स्वतःचा फोटो लावला, म्हटलं सिंहाचा फोटो गेला की काय, आणि त्यांची सिंग तोंड लावायची तिन्ही बाजूला असे बसताना. नाही, चहू बाजूनी बोललं पाहिजे भाईलो मित्रो. नाही, पण एक काय झालं हे सांगतोच, पण मध्ये 1-2 कार्यक्रम असे होते की हिंदीमध्ये मला भाषण करावं लागलं. सगळे लोक बसले होते, हॉलमधला कार्यक्रम होता. मी मित्रो म्हटल्यानंतर सगळे उठून पाळायला लागले. म्हटलं काय झालं? तर माझ्या बाजूला ठेवलं, प्लीज सर मित्रो मत बोलो, लोगों को बहुत डर लगता है. म्हटलं ठीक आहे भाईयो, बोललेले पण पळायला लागले. क्या कर रहे आप? म्हणजे आता मित्रो आणि भाईयो कोण बोलले का लोक दंगल झाल्यासारखी पळायला लागतात. एवढी दहशत. आणि ही दहशत बघितल्यानंतर त्याला खोट्याची जोड, पण खोट्याची जोड असल्यानंतर हे जे काय आलेले आहे त्याच्यात पारदर्शकतेच्या बाबतीत खरं म्हणजे मी कोणी पत्रकार असेल देऊन वाचावं त्यांनी. म्हणजे काय होईल की मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी चुकीचा सल्ला दिला. अरविंदकडनं अजून कधी सल्ला घेतलेला नाही. जरा प्लीज वाचा जरा. Ranking of ULBs on transparency, accountability and participation. Figure 9. Ranking of ULBs on capital expenditure per capita. याच्यामध्ये जो त्यांनी चार्ट दिला त्याच्यामध्ये सर्वात उत्तम मुंबई नंबर 1. बाकी सर्व राज्य खाली आहेत. बाकीच्या शहरांमध्ये पटना पण आहे, पण पटना खाली आहे. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री ज्या शहराचे महापौर होते त्या नागपूरचा मला तरी या पुस्तकात कुठेही उल्लेख सुद्धा सापडलेला नाही. कुठेच नाही. म्हणजे पाठच्या पानावरती पाहिलं, आणखीन सगळीकडे पाहिलं, पण नागपूर कुठेच नाही. पाटणा आहे पण नागपूर नाही. आणि बाकीची जी काही शहरं आहेत त्याच्यामध्ये चंदीगड आहे, जयपूर आहे, ही सगळी शहरं, अहमदाबाद आहे, हे शहर, ही सगळी शहरं शेवटून वरती आहेत. आणि आमचं मुंबई हे वरती पहिल्या क्रमांकावरती आहे. हे आमच्या मुंबई महापालिकेचं काम आहे. मग हे एवढं तरी वाचा ना, हे आम्ही नाही बनवलेलं रिपोर्ट. म्हणून मी हे सगळं अशोक स्तंभ वगैरे का सांगितलं? हे अधिकृत आहे, अधिकृत. सत्यमेव जयते. कशाला त्या सत्याच्या पुढे लावता आणि असत्यमेव जयते करता? असत्य कधी जिंकणार नाही. तुमच्या थापा मुंबईकरांना पटणार नाही. पण बोलायचं असेल, हा एवढा सगळा मुंबईकर आलेला आहे, सगळ्यांना आणखी मुंबईकरांना बोलूया आणि एकाच व्यासपीठावरती मी आणि मुख्यमंत्री जुगलबंदी होऊ द्या. माझी तयारी आहे. आणि जुगलबंदी कसली? आम्ही केलेली कामं, आणि मी केलेल्या कामातलं एक तरी काम तुम्ही पुढे दाखवा. माझं जाहीर आव्हान आहे. जी काही कामं केलेली आहेत ती मी वाचतोय. जर हे कागद घेऊनच फिरतोय, कारण एवढी कामं झालीत की लक्षात राहणंच कठीण. हे जे काय आहे ना, पाण्यासाठी पाणी जे मी बोलतोय तुम्हाला, तुम्ही वाचलंय बघितलं की नाही मला सांगायचं, पटतंय की नाही पटतं. मुंबईच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःचं हक्काचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे. मध्य वैतरणा. आणि त्या जलाशयाला आपण शिवसेना प्रमुखांचं नाव सुद्धा दिलेलं आहे. आणि त्या नामकरणाच्या वेळेला स्वतः मुख्यमंत्री तिथे आलेले होते. आणि तिथेच मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, नामकरणाच्या वेळेला आपण आलात, पण हे जे धरण बांधलंय त्याचं भूमिपूजन सुद्धा मी केलं होतं. बांधकामाच्या वेळेस सुद्धा मी येऊन बघत होतो. आपण नशीबवान आहात की सगळं झाल्यानंतर झेंडा लावायला आपण आला लावा. पण त्याच बरोबरीने आणखी एक गोष्ट इथे अडकलेली आहे, ती म्हणजे या धरणाच्या बरोबरीने मी मुंबईकरांना वचन दिलेलं आहे
की जसं स्वतःचं धरण मुंबई महापालिका बांधेल तसंच स्वतःचं वीज निर्मिती केंद्र सुद्धा मुंबई महापालिका सुरू करेल. मला म्हणाले जरूर करूया. म्हटलं नाही, करण्याची गरज नाही, केलेलं आहे, तयारी आहे इकडे. फक्त आपल्या आधी जे सरकार होतं त्यांनी ते वीज केंद्र परस्पर महापालिकेला न सांगता कोणातरी देऊन टाकलं होतं कंत्राटदाराला. ते मी अडवलंय. तुमच्याकडे आता सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, ते वीज केंद्र काढून मला महापालिकेला द्या. कारण मला एक मस्ती आहे, माझ्या महापालिकेचं वीज केंद्र लगेच करतो. झाले 6 महिने होऊन गेले, अजूनही पत्ता नाही. आता मतदानातून त्यांना शॉक दिल्याशिवाय ते वीज केंद्र काय मिळणार नाही. पण आमच्यावर आरोप करताना तुम्ही काय काय आरोप ठेवले ते सांगा. सागरी महामार्ग हे शिवसेनेचं स्वप्न. मोठी होर्डिंग लागले, आम्ही कोस्टल रोड करू. अरे करू म्हणजे काय, तो होणारच आहे, शिवसेनाच करणार आहे. फक्त तुमच्या मायबापांनी आमच्या परवानगी अडकवल्या, त्या पहिल्या द्या. हे धरण सुद्धा बांधताना 3.5 वर्षामध्ये मुंबई महापालिकेने पूर्ण केलं. 3.5 वर्षात धरण पूर्ण केलं, पण परवानगीसाठी 10 वर्ष लागली. 10 वर्ष केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची. कारभार एवढा पैसा जातो कुठे आहे ना, तो सुद्धा हिशोब आहे. आयुक्त नेमले तर तुम्ही नेमलेत, मी नाही नेमलेले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पोलीस आयुक्त तुम्ही बदललेत, मारियासारखे आयुक्त तुम्ही बदललेत. आणि जावेद अहमद एक 1.5 दिवसाचा गणपती यावा तसं 3 महिन्याचा आयुक्त आम्हाला दिला. त्याच्यासाठी दिलं, तसली ऍडजस्टमेंट होती. आणि मारिया जर का काही त्यांनी गुन्हा केला असेल मग कारवाई करायची नाही. आजपर्यंत पोलीस आयुक्त बदलले, महापालिका आयुक्त बदलले. आयुक्त बदलणे हे तुमचं काम, तुमचा अधिकार असतो. मुंबईचे आयुक्त, महापालिका आयुक्त हे तुमच्या खात्यातले असतात. अतिरिक्त आयुक्त हे तुमच्याकडे येतात आणि तरी तुम्हाला मुंबईचा कारभार कसा करतो हे कळत नाही. पण कळणार कसं? एका जागी जर का ते बसले, मंत्रालयात बसले तर कळेल. पण गुढ टेकलं पाहिजे ना. गुढ टेकतच नाहीये, फिरतंय, प्रचार करत फिरताय. आज पण सकाळपासून बाहेर होते, सभा घेत. आजची सभा इकडे, पण नंतर तिकडे. असं मला वाटतं दादरला सभा आहे, उद्या पण सकाळी चालले, रात्री येणार. कारभार करणार कोण? होतोय कसा कारभार? राम भरोसे. मग राम भरोसे कारभार करत असतात तर निदान राम मंदिर तरी बांधा, तेही करायचं नाही. आणि कारभार मात्र राम भरोसे करायचा. आणि म्हणून ही जी काही कामं आहे, पाणी तुंबू नये म्हणून पंपिंग स्टेशन, ब्रिटानिया, जसं हिंदमाताकडे पहिलं किती पाणी तुंबत होतं, मुंबईमध्ये इतर ठिकाणी किती पाणी तुंबत होतं. अजूनही 2 ते 3 पंपिंग स्टेशन बाकी आहेत. पण ती बांधल्यानंतर 2005 सारखी परिस्थिती मुंबईत पुन्हा उद्भवणार नाही एवढी तजवीज मुंबई महापालिकेने केली. लोकांना विचारा काही उगाच ती लोक जमत नाहीये. दप्तराचं ओझं कमी केलं की नाही केलं? जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, दप्तराचं ओझं कमी करणं, शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करणारी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव महापालिका. मला अभिमान आहे त्या महापालिकेचा. व्हर्च्युअल सिस्टीमनी शाळा जोडणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका. त्या महापालिकेचा मला अभिमान आहे. ही माझी मुंबईची महापालिका आहे, मला अभिमान आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला कोणाला कल्पनाच नव्हती. जवळपास 61 वर्षानंतर मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा सामना झाला शहाजीराजे क्रीडा संकुलामध्ये. अभिमान आहे की नाही आपल्याला? मुंबईमध्ये कोणाचं लक्षच नव्हतं फुटबॉलच्या ग्राउंडकडे. त्या आधीचे मागे लागला, ते ग्राउंड केला, तिकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो सामना झाला. पण नाही, बघायचंच नाहीये. अग्निशमन दलामध्ये काय काय झालेलं आहे, त्याच्यानंतर बरंच काय काय केलेलं आहे. आणि जे करणार आहोत आपण आरोग्यामध्ये सुद्धा, मला सांगा ना, खास करून इथे केईएम वगैरे सगळी जी काही रुग्णालय आहेत, केईएमच्या ट्रीटमेंट उपचार पद्धतीमध्ये तिथे लिव्हर ट्रान्सप्लांट होतं की नाही होत? कस्तुरबामध्ये मॉलिक्युलर लॅब सुरू झाली की नाही झाली? एकूण मुंबई शहरामध्ये कित्येक बेड आपण वाढवले, आणखी येत्या 5 वर्षात वाढवणार आहोत. या सगळ्या गोष्टी समोर दिसत आहेत, पण बघायच्या नाही. आणि बघितल्या तरी कौतुक करायचं नाही. कशाला हे पासून करताय? आणि मग या केलेल्या कामाच्या आधारावरती येत्या 5 वर्षात जे आपण करणार आहोत त्याच्यात माझं पहिलं वचन आहे, तो जो मुंबईकर माझा 500 चौरस फुटाच्या घरात राहतोय त्या तमाम मुंबईकरांचा मी मालमत्ता कर रद्द करणार आहे. कारण मी बघितलंय 500 फूट जरा खूप झाली, त्याच्यापेक्षा कितीतरी छोट्या छोट्या जागेमध्ये साधी लोक राहत आहेत, मुंबईकर राहत आहेत, तुमच्यापैकी सुद्धा राहत असतील. त्या सगळ्यांचा मालमत्ता कर रद्द करणार आहे.
आणि आपण मालमत्ता कर रद्द करणार म्हटल्यानंतर भाजपवाले सांगतायत की जोपर्यंत आम्ही खड्डेमुक्त रस्ते देणार नाही तोपर्यंत पथकर आम्ही रद्द करू. पण त्यांना हेही कळत नाही की मालमत्ता करामध्येच पथकर येतो. जवळपास 8 ते 10 कर हे मालमत्ता करत येतात. शिक्षणाचा रस्ते मालमत्ता करत येतो. वॉटर बेनिफिट टॅक्स हा मालमत्ता करत येतो. पण माहितीच नाही. बरं, एका पानावरती लिहिले पथकर रद्द करू आणि दुसऱ्या पानावर लिहिले की पुढील 5 वर्ष आम्ही मालमत्ता कर हा स्थिर ठेवू. दोन्ही गोष्टी एकदम कशा करणार? जर का पथकर रद्द केला तर मालमत्ता कर स्थिर कसा ठेवला आणि तो स्थिर ठेवला तर हा रद्द कसा करणार? तो त्याच्यामध्ये ठेवतोय. पण माहिती घ्यायची नाही आणि बोलायचं आणि मग मला बोलायचं की यांच्या सल्लागारांनी चुकीचे सल्ले दिले. पण तुमचा जाहीरनामा कसा आहे? मी काय करू त्याला? याचं कारणच असं आहे की गेले कित्येक वर्ष यांनी जाहीरनाम्यासाठी कधी डोकं खाजवलंच नाही. जो काय वचननामा करत होतो तो आपण करत होतो, शिवसेना करायची. आणि मग शेवटच्या टप्प्यात अनिल देसाई वगैरे त्यांना विचारायचे की अहो सांगा लवकर, छापायची वेळ तुमच्या काय सूचना असतील तर सांगा. देतो म्हणे. थांबा नाही द्यायचे, आता लवकर द्या. आणि मग काय यायचं माहितीये, एक 5-50 लोकांचे फोटो सगळ्या नेत्यांचे, हा पण पाहिजे, तो पण पाहिजे, तो पण पाहिजे, तो पण. अरे याच्यात वचननाम्यातली वचनं कुठे? नाही वचनं नाही, पण एवढी लोक आमची घुसवा जरा तुमच्या. अरे एवढ्याच्या जागा नाही, वचनं देऊ का फोटो दाखवू? मग करता 2-4 फोटो घ्यायचे की झाला आमचा वचननामा. आजपर्यंत जो काही अभ्यास केला तो शिवसेनेने केलेला. आणि म्हणून आज तुमच्यावर जी वेळ आलेली आहे ना, मी जी सांगतोय वचनं, ती वचनं मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतली आहेत. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अखत्यारीतले एक सुद्धा वचन माझ्या वचननाम्यात दिलेलं नाहीये. बघा ना, जी होर्डिंग ती जाऊन तुम्ही बघा. आणि आता तुम्हाला मी जे काय करणार आहे ते सांगतो आहे. आणि मग तुम्हाला कळेल की महापालिका कोणाच्या ताब्यात द्यायची. जे काय होर्डिंग बघतोय आपण भाजपची, त्याच्यामध्ये मेट्रोचे फोटो आहेत, रेल्वेचे फोटो आहेत, शिवस्मारकाचे फोटो आहेत. त्याचा महापालिकेशी संबंध काय? शिवस्मारक, बाबासाहेबांचं स्मारक आणि शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे सरकार करणार आहे. महापालिकेच्या वचननाम्यात मी शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख केलेला नाही. पण विधानसभेच्या वचननाम्यात माझं ते वचन आहे. आणि मेट्रोचे जे काही तुम्ही फोटो दाखवताय, ती मेट्रो भाजपने केलेली नाही, काँग्रेसने केलेली आहे. रेनकोट घालून आंघोळ करणाऱ्या मनमोहन सिंगजींच्या काँग्रेसने केलेली मेट्रो आहे. मग आता जर का तुम्ही त्यांना रेनकोट घालून आंघोळ करणारे म्हणाल तर त्या डोळ्याला पट्टी लावून मेट्रोत जाणारी माणसं म्हणून तुम्हाला कुठल्या मेट्रोत बसाल तेच कळत नाही. आणि ही जी काही मी तुम्हाला वचनं देतोय 500 फुटापर्यंत मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अनेक जे शालेय विद्यार्थी आहेत त्या तमाम शालेय विद्यार्थ्यांना, गणवेशधारी शालेय विद्यार्थ्यांना बीएसटीचा प्रवास मी फ्री करणार आहे, मोफत. आणि मला कल्पना आहे महापालिकेच्या व्यतिरिक्त शिवसेनेने जिकडे काही ते टॅब वाटले त्या पलीकडे अजूनही दप्तराची ओझी विद्यार्थ्यांच्यावरची आहेत. मग त्यांना कुठे ते काय करायचं आणि दिलासा शेवटी द्यायचा असेल तर त्या तमाम विद्यार्थ्यांना मी बीएसटी प्रवास हा मोफत करणार आहे की नाही? महापालिकेच्या अखेरीचं आहे की नाही? त्याच्यानंतर डबेवाले, त्या डबेवाल्यांसाठी जसं आपण वारकरी भवन दिले तसं मुंबईच्या डबेवाल्यांना मी डबेवाला भवन देणार. महत्वाचा मुद्दा पुन्हा एक येतोय की तमाम मुंबईकरांना मी शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच म्हणजे मोफत आरोग्य सेवा देणार महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये. आणखीन एक गोष्ट, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात, पुढे मोठे होतात, कुठे नोकरी लागत असतील नसतील कल्पना नाही. पण जर का त्यांच्यापैकी कोणाला महापालिकेच्या सेवेत यायचं असेल तर महापालिकेच्या नोकरीत, महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मी प्राधान्याने नोकरी देणार. आणि मी दाखवून देईन माझ्या महापालिकेमध्ये कोणतीही कमी नाही, कमतरता नाही. माझ्या महापालिकेमध्ये शिक्षण सुद्धा या दर्जाचं मिळतं की त्यातलेच अभियंते, त्यातलेच अधिकारी उद्या प्रशासकीय सेवेत सुद्धा जातील एवढी सक्षम माझी महापालिकेची शिक्षण यंत्रणा असणार आहे. घाबरत नाही बोलत, अभिमानाने बोलतोय. जी माझ्याबरोबरची माणसं आहेत त्यांच्यावरती असलेल्या विश्वासाने बोलतोय.
त्याचं कारण मला पदाची लालसा नाही, खुर्ची कशी जाईल, खुर्ची मला तुम्हाला माहिती आहे. मग काल तुला मी बोललो आहे की घराण्याशाही, घराण्याचे गुण किती आले माहिती आहे, पण दुर्गुण आलेले खूप. त्याच्यामुळे खुर्ची असो, सत्ता असो, लाच मारेन पण मी तुमच्यासोबत राहील. आणि म्हणून मी हे बोलू शकतो कारण माझ्या माणसांवरती विश्वास आहे. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या पोलिसांवरती विश्वास नाही, म्हणून तुम्ही मुंबईचं पटना झाले हे बेधडकपणाने बोलू शकता, बेधडकपणाने बोलू शकता. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जी काय होर्डिंग लागलेली आहे त्याच्यावरती छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. का मोदीबाबाचा फोटो का नाही लावावा? लावा ना मोदींचा फोटो. आमच्या वचननाम्यावरती सुद्धा आम्ही शिवसेना प्रमुखांचा फोटो छापलेला आहे. हीच आमची विश्वासार्हता आहे. पण भाजपच्या वचननाम्यावरती तेलगीचा स्टॅम्प पेपर छापलेला आहे, बोगस. आणि मोदी एवढे ते छापले. कारण मोदींचा चेहरा आता विश्वासार्ह राहिलेला नाही, म्हणून त्यांना स्टॅम्प पेपर वापरावा लागतो. आणि मुंबईमध्ये होर्डिंगवरती छत्रपतींचे आशीर्वाद, उल्हासनगरमध्ये गेल्यानंतर छत्रपती जातात आणि पप्पू कलानीचे आशीर्वाद. याला म्हणतात पारदर्शकता. सगळे जे काय गुंड आहेत, गाव गुंड आहेत, ते सगळे भाजपामध्ये घेतात. कशासाठी घेतात? कोणाबद्दल? अरे तुम्हाला काय बोलायची गरज आहे त्याच्याबद्दल? तुम्ही भविष्य बांधणारी लोक, तुम्हाला दुसरं काय चालेल? मग त्याच्यावरती बोलायचं कशाला? जाऊ दे ना. त्याच्यानंतर फक्त 23 तारखेनंतर कुठे फिरताना दिसलं तर काय उभे करू नका. तर सगळे जे काही गाव गुंड आहेत ते त्यांच्याकडे घेत आहेत आणि पारदर्शक कारभार करणार. पण त्यांना आज मी सांगतोय 92-93 साली ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवलेली आहे त्यावेळेला त्या देशद्रोह्यांबरोबर टक्कर दिली होती, तुमची पळापळ झालेली होती. बाबरी पडल्यानंतर एक सुद्धा मायकेलाल बोलायला तयार नव्हता की हे काम माझ्या लोकांनी केलं असेल. सगळे म्हणाले की झालं केलं असेल तर शिवसैनिकांनी केलं. आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बोलले होते की जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांच्यावरती मला गर्व आहे. आणि मग पेटलेल्या मुंबईमध्ये शिवसेना नसती तर तुम्ही आज इथे बसू शकला असता? ही मुंबई आठवा ना. आणि तशीच मुंबई तुम्हाला करायची. शिवरायाच्या नावाने खंडणी मागणारे कोण? आम्ही. आजपर्यंत तुम्ही कधीतरी शिवजयंतीला दिसला? कधीतरी तुम्हाला माहिती आहे 19 फेब्रुवारी ही सरकारी शिवजयंती झाली, पण इतर वेळेला शिवजयंती कधी असते तुम्हाला माहिती आहे? त्यावेळेला तमाम पूर्ण शिवसैनिक उतरतो आणि महाराष्ट्र भरवा करून टाकतो. ही शिवसेनेची ताकद आहे, ही शिवरायाची ताकद आहे. पण सगळे गुंड पुंड तुमच्या पक्षात घेऊन उद्या जर का तुम्ही मुंबईमध्ये राज्य करण्याची स्वप्न बघणार असाल तर त्या राज्याचा मी सुराडा केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आज सांगतो. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भाजपात गेलेल्या गुंडांची मस्ती चालू राहणार नाही, अजिबात चालू राहणार नाही. ते तमाम गुंड हे मुख्यमंत्र्यांनी घरी ठेवावे धुळी भांडी करायला. पण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या गुंडांनी तोंड जर वर करून बघितलं, माझ्या माता भगिनीकडे बघितलं तर ते थोबा टिकलेले फोटे हा शिवसेनेचा भाग आहे. पण कार्यकर्ते घेऊन या ना. ही जी काय कार्यकर्त्यांची फौज आहे, हा जो काही जिवंत जनसागर आहे, हा जनसागर कधीतरी तुमच्या वाटेला आलाय? एवढा मोठा इंटरनॅशनल पक्ष मी गोव्यामध्ये गेलो होतो, पण गोव्यामध्ये स्वतःची सत्ता असताना सुद्धा मोदी बोलून गेले की आप हमें बहुमत दो. अरे तुमचंच सरकार होतं, पण त्यांना उत्तर प्रदेश आणि गोव्याचा फरकच कळला नाही. म्हणजे मध्ये ते जे काही बोलतात ना, देश बदल रहा है, त्यांना कळतच नाही कुठे आहोत ते. रोज बघतात आज इटलीमध्ये आहे, उद्या जपानमध्ये आहे, परवा रशियामध्ये आहे, परवा मंगोलियामध्ये आहे. आणि मग तेच बोलू शकतात की देश बदल रहा है. रोज नवीन देश, रोज नवीन देश, देश बदल रहा है. आम्ही तर असेच आहोत. मैं तो फकीर हूं, मैं तो क्या चला जाऊंगा. पण नोटबंदी तुम्ही जी काय केलेली आहे, त्या नोटबंदीमध्ये जे काही मृत्युमुखी पडले ती काय श्रीमंत लोक होती, ती काय ती फकीर नव्हती.
गरीब माणसं नव्हती आणि त्यांच्या हक्काचा पैसा तुम्ही त्यांच्या खिशात हात घालून तुमच्या ताब्यात घेतला, तुमच्या तिजोरीत टाकला आणि त्यांना तुम्ही रांगेत उभं करून तात्कळत ठेवता आणि मग म्हणतात की याच्या विरुद्ध जो बोलेल तो देशद्रोही आहे. का नाही बोलायचं? अनेक उदाहरणं, अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की तास रांगेत उभे राहून तात्कळून लोक हार्ट अटॅकने मेलेले. एका निवृत्त जवानाने स्वतःला गोळ्यात घालून आत्महत्या केलेली आहे. एक गर्भवती ती तात्काळक रांगेत उभी राहिली. तिचा जेव्हा पैशासाठी नंबर आला तिचा पती कळवळून सांगत होता त्याला की माझी पत्नी गर्भवती आहे, तिच्या उपचारासाठी अधिक पैसे पाहिजे. नाही म्हणजे नाही. दुर्दैवाने त्या महिलेचा विचाराचं मूर्त दबावलं. पुढे काय झालं तिच्याबद्दल बातमी आली. ही सगळी जी काय माणसं मेली, 100-125 माणसं मेली. पहिल्या गरिबांना वाटलं होतं की बरं झालं, चांगलं झालं, श्रीमंत लोकांना शिक्षा झाली, यांच्याकडचा काळा पैसा बाहेर आला, माझ्याबरोबर ही लोक एकाच रांगेत उभी राहणार आता. पण रोज उभे राहून थकून काही लोकांची मेली त्यांनी तर बघितलंच नाही. आणि आजपर्यंत मी तरी बघितलं नाही कुठलीही रांगेमध्ये श्रीमंत माणूस रांगेत उभा राहिलेला मी नाही पाहिजे. तुम्ही पाहिलं कोण? पण तुम्ही रांगेत उभे राहिला होता की नव्हतं? काय तुम्ही गुन्हेगार? तुमच्या कष्टाचा पैसा. आणि परत ह्याच्यामध्ये जो काही डाव आहे, मला असं वाटतं की ज्या मोठ्या उद्योगपतींनी आपल्या देशाच्या बँकेचं कर्ज बुडवलं, बँकेचं कर्ज बुडवलं, सगळ्या बँका रिकाम्या करून टाकल्या होत्या आणि पळून गेले, त्या सगळ्यांचं कर्ज हे तुम्ही फेडलेलं आहे. तुमच्या खिशात हात घालून तरी बँका भरलेल्या आहे. हे पत्ते तुम्हाला म्हणजे बँका रिकाम्या झाल्या होत्या, उद्योगपती पळून गेले होते, त्यांना अटक करण्याची हिंमत नाही. मल्ल्या तर पळाला आणि मल्ल्या पळाला, आणखीन कोणी पळाले, त्यांची यांची साठीरोटी काय असतील नसतील मला माहिती नाही. पण बँक रिकाम्या झाल्या, पुढे देश चालवणार कसा? तर तुम्हाला लावलं रांगेमध्ये उभं, तुमच्या खिशातला हक्काचा पैसा काढला. चिंता मत करो, आपला पैसा सुरक्षित आहे, एवढा सुरक्षित आहे की तो तुम्हालाही मिळणार नाही. काय येणार सुरक्षिततेचं काय असतं? म्हणजे प्रत्येक वेळेला जायचं, जाताना 10 प्रश्न, त्या प्रश्नाची उत्तरं द्या. पैसे काढायला गेलं 10 प्रश्न, त्या प्रश्नाची उत्तरं द्या. आणि मग बाहेर पडून पुन्हा ऑफिसमध्ये जायचं, काम करायचं, मरमर मरायचं, मेहनत करायची आणि हक्काचा पैसा, घामाचा पैसा, तो पैसा सुद्धा भरताना आणि काढताना जणू काय आपण गुन्हेगारच आहोत अशा पद्धतीने काम करायचं. हे नाही चालू शकत नाही. हे मान्य आहे तुम्हाला? आणि मग जो काही विकासाचा आलेख म्हणून ते काय दाखवणार आहेत, दाखवत आहेत, नुसतं विकास म्हणजे सर्व काही नाही. आणि थापा या आम्हाला पटणारे नाही. जसं गुजरात हायकोर्टाने गुजरात सरकारच्या डोक्यात जो हातोडा मारलाय, तसंच मुंबईमध्ये सुद्धा मेट्रोसाठी झाडं कापणार होती, झाडांची कत्तल करणार होती. कोर्टाने त्यांना आदेश दिले की झाडं सोडा, झाडाची एक फांदी सुद्धा कापता येणार नाही तुम्हाला. कशासाठी तुम्ही हे करताय? मेट्रोमध्ये म्हणजे 500 घरं जाणार होती, त्याला तिकडेच घरं देणार. कोणामुळे झालं? शिवसेनेमुळे झालं. आणि तमाम गिरगावमध्ये संपूर्णपणे लोक चिडलेली होती आणि त्या संपूर्ण चिडलेल्या लोकांना शिवसेनेने दिलासा दिला. मेट्रोच्या लोकांनी बोलून सांगितलं की याद राखा, यापैकी एक जरी घर तुम्ही उद्ध्वस्त केलं, यांना बेघर केलं तर मेट्रोची एक सुद्धा वीज बिल वसूल येणार नाही. मग 5-6 महिने ते बसले, परत बसले, त्यांनी तो आराखडा तयार केला. कुठे घरं देणार हे त्यांनी दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर आपण ओके केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की गिरगावमधल्या लोकांना आम्ही तिथल्या तिथेच घरं देऊ. अहो ते तुम्ही नाही देणार, आमच्यामुळे त्यांना मिळणार आहे, हे त्यांना कळलेलं आहे. पण वेळेवाकडे कामं करायची, पंतप्रधानांना सामान लावायचं, मेट्रोचं नारळ फोडलं, बटन दाबलं, मिळाला असते. पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी मेट्रोचं भूमिपूजन केलं, तिथे सुद्धा मिळालं असते, कारण नदीच्या पात्रातून ते मेट्रो नेते. शिवस्मारक टेंडर नाही, बाबासाहेबांचं स्मारक टेंडर नाही, वर्क ऑर्डर नाही. म्हणजे नुसतं तुम्हाला फसवून जायचं. अच्छे दिन आएंगे, कब आएंगे पता नाही. या फुलकामांना आता पूर्णविराम देण्याची वेळ आहे. आजपर्यंत आपले जे काही नातं निर्माण झालेलं आहे, असं काही नाही. जर का मी आज इथे मिटिंगला आलो नसतो तरी तुम्ही काही त्या लालबाग परळ आणि संपूर्ण शिवडी विभागाचा भगवा केला नसता, केला असतात की नसता? मी आलोय ते प्रेमाने आलेलो आहे, प्रेमा खातर आलेलो आहे, माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला आलेलो आहे, हात जोडून विनंती करायला आलेलो आहे. शिवसेना म्हणजे इतर पक्ष नाहीत. प्रत्येक वेळेला
काय दुर्घटना यायलाच पाहिजे अशातला भाग नाही, येऊ नये, कधीच येऊ नये. पण अशी स्थिती जेव्हा जेव्हा येते तेव्हा धावून जातो तो शिवसैनिक, भाजपवाला नाही. रक्तदान करणारा असतो तो शिवसैनिक असतो आणि तीर्थप्रार्थनाला येतात ते असतं. तुम्ही आता सत्यनारायणची पूजा लावा, बघा कसे येतील, आणि रक्तदानाचं शिबिर लावा, बघा किती शिवसैनिक येतील. आणि म्हणून हे जे काही नातं आहे आपलं, हे रक्ताचं नातं आहे. हे रक्ताचं नातं हे कोणी असे आले गेले आले आणि किती खोट्या थापा मारल्या तरी चुकू शकत नाही. आम्ही तर सोडून देणारच नाही, हा विश्वास ठेवून मी ही युती तोडलेली आहे. आणि ही युती तोडली एकट्याच्या आणि एकट्याच्या ताकदीवरती, एकट्याच्या म्हणजे माझ्या नाही, तुमच्या सगळ्यांना मिळून. मी यापुढे शिवसेनेची वाटचाल करणार आहे. देणार आहात साथ? हा तमाम जो काही परिसर आहे तो करणार आहात भगवा? जरा मोठी आवडून सांगणार आहात? आणि मग ते तुमचे कोण सावळे बावळे कोण असतील, हा काय करणार? ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला वचन देतो की 23 तारखेला या इथे माझ्या भगव्याच्या विजयाच्या मिरवणुकीत मी आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.